सांगितलेले आहेत आणि 11th स्टँडर्डच्या साऊंड टॉपिकचे आहेत. ओके, आता मला हे सांगा, सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये बाळांनो लक्षात ठेवा, दिस इज द लेक्चर नंबर 2. ओके, वी हॅव स्टार्टेड विथ अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह बद्दल स्टार्ट केला आहे. व्हॉट इज प्रोग्रेसिव्ह वेव्ह? बेसिकली त्या वेव्हला आपण म्हणतो बाळांनो सिंपल हार्मोनिक. काय? सिंपल हार्मोनिक. बघा, प्रोग्रेसिव्ह वेव्ह, प्रोग्रेसिव्ह वेव्ह, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतं, ज्यामध्ये आपण सांगतो प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय असतं, द वेव्ह विच प्रपोगेट्स इन पर्टिक्युलर डायरेक्शन. जी वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होते, प्रपोगेट होते, ट्रॅव्हल होते, त्याला म्हणतो आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, द वेव्ह विच प्रपोगेट्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन, जी वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रपोगेट. The wave which propagates in a particular direction is called progressive wave. जी वेव्ह एका डायरेक्शननी प्रपोगेट होते त्याला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. And when the wave propagates in a particular direction, okay, particles always perform a simple harmonic motion. त्या मीडियमचे पार्टिकल्स प्लेज अ व्हेरी इंपॉर्टंट रोल. जे कुठलं मोशन परफॉर्म करतात सांगा, सिंपल हार्मोनिक मोशन. सो द कंबाइंड इफेक्ट इज कॉल्ड सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्या कंबाइंड इफेक्टला आपण काय म्हणतो सांगा, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. करेक्ट आहे? ओके बाळांनो, व्हॉट आर प्रॉपर्टीज ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह अँड व्हॉट आर टाइप्स ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं शिकायचं आहे प्रॉपर्टीज काय असतात, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या प्रॉपर्टीज काय आणि सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचे टाइप्स काय. आता प्रॉपर्टीज मी तुम्हाला नोट्समधून वाचून सांगतोच, नोट्समध्ये बघू आपण. पहिले टाइप्स बघून घ्या. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचा सगळ्यात बेसिक पहिला टाइप असतो, व्हॉट इज मीन बाय ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स बाळांनो, ट्रान्सवर्स वेव्ह आणि नाव ऐकल्यावर सेकंड टाइप तर लगेच तुम्हाला समजला असेल, लॉन्जिट्युडनल वेव्ह. कुठली वेव्ह असते? लॉन्जिट्युडनल वेव्ह. ही झाली ट्रान्सवर्स वेव्ह. आणि सेकंड वेव्ह कुठली असते सांगा, लॉन्जिट्युडनल. सांगा लॉन्जिट्युडनल वेव्ह काय असतं. आता ट्रान्सवर्स वेव्ह काय आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह काय बघा. ओके, लक्ष द्या. हां, ट्रान्सवर्स वेव्ह काय असतं बाळांनो, मला हे सांगा. सपोज हा एक वाय ॲक्सिस आहे आणि हा एक एक्स ॲक्सिस आहे. सपोज दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सवर्स वेव्ह. याला आपण ट्रान्सवर्स वेव्ह म्हणतो. ओके, ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये मला हे सांगा, पार्टिकल कोणाच्या फॉर्म मध्ये जातं, क्रस्ट आणि ट्रफच्या फॉर्म मध्ये. कोणाच्या? क्रस्ट आणि ट्रफ. ओके ओके, इथे दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. म्हणजे वेव्ह ही एक्स ॲक्सिसला डायरेक्शन होत आहे. दिस इज कॉल्ड ॲज लेट्स से पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. सो वेव्ह इज प्रपोगेटिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला वेव्ह जात आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज डायरेक्शन. याला म्हणतो आपण डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. प्रपोगेशन. ओके, डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ काय असतं सांगा, वेव्ह. दिस द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. वेव्ह या डायरेक्शननी प्रपोगेट होत आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसला प्रपोगेट होत आहे. पण जेव्हा वेव्ह एका एक्स ॲक्सिसला प्रपोगेट होत असते तेव्हा मीडियमचे पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करत आहे, सिंपल हार्मोनिक मोशन. मी सांगितलं होतं वेव्ह म्हणजे कोण असतं, स्टुडंट्स, आणि पार्टिकल्स ऑफ मीडियम म्हणजे कोण असतं सांगा, पॅरेंट्स. करेक्ट आहे? सो वेव्ह कुठल्या डायरेक्शननी प्रपोगेट होत आहे, एक्स ॲक्सिस, आणि मीडियमचे पार्टिकल कुठल्या डायरेक्शननी व्हायब्रेट होत आहे, ते प्रपोगेट होत नाही. प्रपोगेट होणे म्हणजे ट्रॅव्हल होणे. मीडियमचे पार्टिकल कधीच ट्रॅव्हल होत नाही, जे जस्ट परफॉर्म ऑसिलेशन अबाउट देअर मीन पोझिशन. ते व्हायब्रेट होतात, ते प्रपोगेट होत नाही, ट्रॅव्हल नाही होत. सो दिस इज द डायरेक्शन, दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स, ऑफ पार्टिकल्स, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ काय असं बोला, मीडियम. This is the direction of propagation of wave and this is the direction of vibration of particles of medium. Okay, wave कुठल्या डायरेक्शननी प्रपोगेट होते, एक्स ॲक्सिस, आणि मीडियमचे पार्टिकल कुठल्या डायरेक्शननी प्रपोगेट होतात, पॅरलल टू वाय ॲक्सिस. पॅरलल टू, मग सांगा या दोन डायरेक्शन एकमेकांना पॅरलल असतात की परपेंडिक्युलर असतात? परपेंडिक्युलर असतात. ज्या वेव्ह मध्ये घडून येतं, द वेव्ह इन विच डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम, सच अ वेव्ह इज कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स वेव्ह. त्या वेव्हला आपण काय म्हणतो सांगा, ट्रान्सवर्स वेव्ह. करेक्ट आहे? चला बोला, द वेव्ह इन विच डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ propagation of wave called as transverse wave. The wave in which direction of vibration of particles of medium is perpendicular to the direction of propagation of wave is called transverse wave. What is longitudinal wave? Longitudinal wave काय असते? ओके, सिंपल लॉन्जिट्युडनल. जेवढं छान ट्रान्सवर्स वेव्ह समजतं तेवढं लॉन्जिट्युडनल वेव्ह समजत नाही. फक्त एकच वर्ड टाकायचा, सगळं सेम ठेवायचं. परपेंडिक्युलरच्या ठिकाणी कुठला वर्ड टाकायचा, पॅरलल. कुठला? पॅरलल. सांगा लॉन्जिट्युडनल वेव्हची काय डेफिनेशन लिहाल, कम ऑन.
द वेव इन विच is parallel to called as longitudinal wave. Longitudinal wave चा बेस्ट एक्झाम्पल कुठलं सांगू शकता तुम्ही? बेस्ट एक्झाम्पल मध्ये सांगू शकता स्प्रिंग वेव्ह. काय सांगू शकता? स्प्रिंग वेव्ह. यू नो स्प्रिंग वेव्ह? येस. सपोज हा एक रिजिड सपोर्ट आहे अँड दिस वन इज द स्प्रिंग. सपोज हा एक रिजिड सपोर्ट आहे अँड दिस वन इज द स्प्रिंग. करेक्ट आहे. सपोज ही झाली मीन पोझिशन. कुठली पोझिशन? मीन पोझिशन. करेक्ट आहे. आता बाळांनो मला हे सांगा, या स्प्रिंगला मी खेचलं. फॉर एक्झाम्पल मी या स्प्रिंगला या साईडला खेचलं. करेक्ट आहे. तर सांगा ओके स्प्रिंगचे जे बाउंड्स असतात ते जवळ येतात की दूर जातात? दूर. करेक्ट आहे. लक्षात ठेवा हे जे बाउंड केले आपण ओके सर्कल्स आहेत हे सर्कल्स दूर जातात बाळांनो. येस हे बाय दूर गेले. करेक्ट आहे. आणि जर का इथं सोडलं आपण सांगा काय होईल? बोला सांगा. म्हणजे बघा रेरिफ्रॅक्शन पार्टिकल जवळ आली की दूर गेले? दूर गेले. दूर म्हणजे काय असतं? कॉम्प्रेशन की रेरिफ्रॅक्शन? रेरिफ्रॅक्शन. सोडल्यानंतर कुठे येतात सांगा? जवळ येतात. हे बघा जवळ येतात. सगळे पार्टिकल गेट्स कॉम्प्रेस. ओके पुन्हा काय होईल सांगा? साधी गोष्ट आहे. स्प्रिंग एक रिजिड सपोर्ट एक वॉल आहे त्याला एक स्प्रिंग लावला. स्प्रिंगचा एक एंड तुम्ही रिजिड सपोर्टला अटॅच केला दुसऱ्या एंड तुमच्या हातात आहे त्याच्यावर फोर्स अप्लाय केला. सांगा काय होईल? पार्टिकल दूर गेले स्प्रिंगचे सोडल्यानंतर जवळ आले. पुन्हा 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 जवळ आले. करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ इथं काय तयार होते सांगा? बोला काय तयार होते? कॉम्प्रेशन रेरिफ्रॅक्शन कॉम्प्रेशन रेरिफ्रॅक्शन. इथे काय तयार होतं सांगा? बोला क्रस ट्रफ क्रस ट्रफ. करेक्ट आहे. लक्षात ठेवा क्रस नंतर ट्रफ नंतर क्रस नंतर आणि इकडे काय होतं सांगा? कॉम्प्रेशन नंतर. कॉम्प्रेशन म्हणजे काय असतं? रिजन वेअर द पार्टिकल्स आर अवे फ्रॉम इच अदर की क्लोज टू इच अदर? क्लोज टू इच अदर. म्हणजे बघा थोडक्यात हे रेरिफ्रॅक्शन नंतर कॉम्प्रेशन पुन्हा स्प्रिंग दूर जाईल जवळ येईल दूर जाईल जवळ येईल दूर जाईल जवळ येईल. करेक्ट आहे. दिस इज द लॉन्जिट्युडिनल वेव्ह. म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्हची डायग्राम काढायची झालीच तर तुम्ही अशी डायग्राम काढू शकता. लक्षात ठेवा कुठली? सगळ्यात पहिले लक्षात ठेवा कॉम्प्रेशन पार्टिकल जवळ जवळ येतात. रेरिफ्रॅक्शन. कॉम्प्रेशन पार्टिकल जवळ जवळ आले. रेरिफ्रॅक्शन. कॉम्प्रेशन पार्टिकल जवळ जवळ आले. रेरिफ्रॅक्शन. सी आर सी आर सी. करेक्ट आहे. ओके तर लक्षात ठेवा क्रस हे बघा क्रस ट्रफ क्रस ट्रफ क्रस ट्रफ क्रस ट्रफ सी आर सी आर सी आर सी आर सी आर. Compression refraction compression refraction compression refraction crust of crust of crust of. Correct hai? This is the transverse wave and this is the longitudinal wave. The best example of transverse wave is the light wave. सांगा कुणाचा आहे सांगा? लाईट वेव्ह. लाईट हॅव अ नेचर कॉल्ड ॲज अ ट्रान्सवर्स नेचर. हे जे लाईट वेव्स आपल्या रेटिनामध्ये येतात ओके दिस इज द लाईट. दिस इज द लाईट ऑफ सोर्स ऑफ लाईट. आणि आपल्या डोळ्यात येतो तो लाईट. लक्षात ठेवा लाईट येतो. लाईट म्हणजे काय? हे निघून आपल्या डोळ्यात येत नाही. दिस इज नॉट अ लाईट. दिस इज द सोर्स ऑफ लाईट. तिथून काय निघतो? लाईट. लाईट ही एक एनर्जी आहे. साऊंड ही एक काय? एनर्जी आहे. तर बाळांनो लाईट जेव्हा आपल्या डोळ्यात येतो तेव्हा तो इन द फॉर्म ऑफ क्रस्ट ऑफ येतो. लक्षात ठेवा. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग करत येतो. कोण? लाईट. आणि हा कोण आहे? साऊंड. साऊंड ऑलवेज ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. तुमच्या कानात जो माझा आवाज येत आहे तो काही असा डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग करत नाही येत आहे. कॉम्प्रेशन रेरिफ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये येत आहे. कसं येत आहे? आणि कॉम्प्रेशन रेरिफ्रॅक्शन कोण परफॉर्म करत आहे? मी तुम्ही की पार्टिकल्स ऑफ मीडियम? पार्टिकल्स ऑफ मीडियम. म्हणजे पार्टिकल्स ऑफ मीडियम क्रस्ट ऑफ तयार करत तुमच्या कानात आवाज येत नाही. तुमच्या कानात जो माझा आवाज येत आहे तो कोणाच्या फॉर्म मध्ये येत आहे? इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेशन रेरिफ्रॅक्शन कॉम्प्रेशन रेरिफ्रॅक्शन. इज दॅट क्लिअर? तर लक्षात ठेवा ओके ट्रान्सव्हर्स वेव्हचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे लाईट वेव्ह. कुठली आहे सांगा? लाईट वेव्ह जे आपण ऑप्टिक्स मध्ये शिकू. ओके आणि स्प्रिंग वेव्ह किंवा तुम्ही सांगू शकता साऊंड वेव्ह. कुठली वेव्ह सांगा? साऊंड वेव्ह. लक्षात ठेवा साऊंड वेव्ह. साऊंड वेव्हचं बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा. साऊंड वेव्हचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे असतं बाळांनो लॉन्जिट्युडिनल वेव्ह. कुठली वेव्ह आहे? लॉन्जिट्युडिनल. सो लॉन्जिट्युडिनल वेव्ह इज अ साऊंड वेव्ह अँड ट्रान्सव्हर्स वेव्ह इज अ लाईट वेव्ह. अशा दोन टाईपच्या वेव्हज असतात. इज दॅट क्लिअर? पण आपण कुठला टॉपिक शिकत आहोत? सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. आणि पहिल्या दिवशी मी तुम्हाला शिकवलंय की आपण कुठल्या वेव्ह बद्दल बोलणार आहोत सांगा? साऊंड वेव्ह बद्दल. म्हणजे बऱ्यापैकी आपण या वेव्ह बद्दल बोलणार. पण ठीक आहे ओके नेचर वाईज बऱ्यापैकी दोघे सेम असतात. ठीक आहे. तर तुम्ही साऊंड वेव्ह मध्ये कधी ही डायग्राम काढली इट डझंट मीन दॅट की तुम्ही यू आर टॉकिंग अबाउट अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. यू आर टॉकिंग अबाउट अ वेव्ह. यू आर टॉकिंग अबाउट अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. द प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय असतं? द वेव्ह विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल. पण कसं असते जरी साऊंड वेव्ह असेल तरी 99% डायग्राम ट्रान्सव्हर्स वेव्हच्या काढतात. का बरं? कारण की या डायग्राममध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात ज्या गोष्टी इथं क्लिअर होत नाही. जनरली मी डेफिनेशन शिकवताना पहिले कुणाची शिकवली? लॉन्जिट्युडिनल शिकवली की ट्रान्सव्हर्स? आणि काय सांगितलं फक्त परपॅन्डिक्युलरच्या ठिकाणी एक वर्ड चेंज करा. कुठला? जर का मी पहिले शिकवलं तुम्हाला समजलंच नसतं. त्यामुळे तुम्हाला हे समजलंय अरे हो ही डायरेक्शन या डायरेक्शनला काय असते? परपॅन्डिक्युलर असते. फक्त परपॅन्डिक्युलरच्या ठिकाणी कुठला वर्ड यूज करायचा? पॅरलल. आर यू गेटिंग? येस. तर बाळांनो लक्षात ठेवा हे दोन्ही ओके कोणाचे टाइप्स आहे? दिस आर अ टाइप्स ऑफ सिंपल हार्मोनिक काय असतं? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. पण हे जे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह असतात ना यात दोघं आहे.
प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे द वेव्ह विच ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली, आणि सिंपल हार्मोनिक म्हणजे एखादी वेव्ह जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा मीडियमचे पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करतात, सिंपल हार्मोनिक मोशन. कुठलं, घाबरू नका बोला, सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे इथं स्टुडंट सुद्धा आले आणि इथे पॅरेंट सुद्धा आले. ओके, प्रोग्रेसिव्ह वेव्ह, जगात प्रगती कोणाची होणार, आपली. त्यासाठी झडतायत कोण, पॅरेंट्स. जेव्हा सक्सेस भेटेल ना तर क्रेडिट द्या त्यांना, करेक्ट आहे, त्यांना क्रेडिट द्या. ठीक आहे, सक्सेस तुमचा आहे नो डाऊट, पण त्यांना क्रेडिट द्या. सो असं नाही म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव्ह, नाही प्रोग्रेसिव्ह नाही, काय सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्यांनी सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म केलं म्हणून तुमची प्रगती झाली. आर यू गेटिंग? तर फक्त प्रोग्रेसिव्ह वेव्ह नाही म्हणायचं, काय म्हणायचं, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. करेक्ट आहे की नाही? अरे ओके नाही, तर मोठा फ्लॅट वगैरे घेतला एखादा रोहित शर्माच्या सोसायटीमध्ये, तर तुमचं सरनेम नका टाकू, मधात पॅरेंटच्या नावाचं एक नाही नाव लिहिलं चालते, पण ते काय म्हणतात, काय असतं, फर्स्ट लेटर तरी लिहावं लागतं. ठीक आहे, त्याचं रिझन असतं खूप सारं, कारण तो फ्लॅट आपण घेतला नो डाऊट. ओके, त्याच्या इंडेक्सवर तुमचं नाव आहे, प्रॉपर्टी तुमची आहे, पण तो कुणातरी वेगळ्या लोकांमुळे झालेला आहे. समजलाय की नाही? हां सर, सकाळी सकाळी रडवायचं नाही सर. मी काय सांगताय समजाय का? प्रोग्रेसिव्ह वेव्ह नाही म्हटलं, काय बोलले, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता लक्षात ठेवा, म्हणजे एखाद्या वेव्हला प्रोपोगेट होण्यासाठी कोणाची गरज असते, मीडियमच्या पार्टिकलची, जे कुठलं मोशन परफॉर्म करतात, सिंपल हार्मोनिक मोशन. आता एक लक्षात ठेवा, ओके, हे झाले स्टुडंट्स, हे झाले पॅरेंट्स. असे स्टुडंट्स, असे ज्यांना सक्सेसफुल होण्यासाठी कोणाची गरज आहे, पॅरेंटची गरज आहे. दे आर कॉल्ड ॲज, अगेन इन एंट्रन्स, दे आर कॉल्ड ॲज अ मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह, कुठल्या वेव्ह म्हणतात सांगा, मेकॅनिकल वेव्ह. ओके, बोर्ड्समध्ये संपले, बोर्ड्समध्ये मेकॅनिकल वेव्ह नावही दिसणार नाही तुम्हाला या नोट्समध्ये, पण लक्षात ठेवा, मेकॅनिकल वेव्ह म्हणजे अशा वेव्हज की ज्यांना आयुष्यात प्रोग्रेस व्हायचा आहे, पण प्रोग्रेस होण्यासाठी, प्रोपोगेट होण्यासाठी पॅरेंटची गरजच लागणार आहे. जसं आपण, तुम्ही, मी, आपल्याला गरज आहे. पण या जगात असे काही लोक आहेत की ज्यांना पॅरेंट्सचा सपोर्ट नाही आहे किंवा पॅरेंट्सच नाही आहेत, पण तरी ते आयुष्यात सक्सेसफुल झालेले आहे. दे आर कॉल्ड ॲज, या टॉपिकचा काही संबंध नाही, हा उगा कन्फ्यूज करतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. 11th स्टँडर्डमध्ये शिकल्यात, 14 नंबरचा टॉपिक होता. ओके, ईएम वेव्स. कुठल्या वेव्स सांगा, ईएम वेव्स. व्हॉट आर ईएम वेव्स? These are electromagnetic waves. These are a wave which can travel through medium as well as in vacuum. Okay, medium असेल तर छान, पॅरेंट्स कुणाला नको आहे, पण नसेल तरी मी आयुष्यभर रडत बसणार नाही. आय कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम ऑल्सो. करेक्ट आहे. आणि सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह कधीच व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल होत नाही. ओके, त्यांना पॅरेंटची गरज असते, सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणाऱ्या मीडियमची गरज असते. ओके, तर ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह अशा वेव्ह आहे, दे आर अ मेकॅनिकल वेव्ह. करेक्ट आहे. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे समजलाय का, त्यांना आयुष्यात प्रोपोगेट होण्यासाठी मीडियमची गरज आहे. जसं एक्झाम्पल, साऊंड वेव्ह, मीडियमची गरज आहे. मीडियम नसेल, मधात जर का तुम्ही आणि मी आपल्या मधात मीडियम चेंज झाली तर कदाचित माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. लाईटचंही तसंच असतं बाळांनो, पण लाईट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये जाते. कशात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये सुद्धा जाते. किंवा ट्रान्सव्हर्सचं दुसरं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता, वॉटर वेव्ह. यु नो वॉटर वेव्ह, तुम्हाला एवढं माहित पाहिजे फक्त, क्रस्ट ट्रप तयार झाले पाहिजे. समुद्राच्या लाटा कशा येतात, असे येतात का, की असे येतात, असे. करेक्ट आहे. सो दिस ऑल आर द एक्झाम्पल्स. लक्षात ठेवा. तर हे सध्या काही लक्षात ठेवायची गरज नाही, आपण हे शिकत आहे. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि त्याचे दोन टाइप्स, ट्रान्सव्हर्स आणि काय, लॉन्जिट्युडनल, आणि त्याच्या डिटेल प्रॉपर्टीज मी नोट्समध्ये टाकलेल्या आहेत. ठीक आहे, एकदा वाचून घेता. चल कळा लवकर, फटाफट. हां, वाचा फटाफट, कमांड. हां हां, चला बोला. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह, पेज नंबर 2 काढा सगळ्यांनी नोट्समध्ये. चला, काय असतं सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह, वाचा सगळ्यांनी, कमॉन. हां, अ वेव्ह विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल इन अ गिवन डायरेक्शन अँड द पार्टिकल्स ऑफ परफॉर्म व्हायब्रेशन अबाउट काय, मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. वाचा, इफ दिस पार्टिकल परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट द मीन पोझिशन देन इट इज कॉल्ड ॲज हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. व्हॉट आर प्रॉपर्टीज ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह? काय प्रॉपर्टीज आहेत, वाचा. पहिली प्रॉपर्टी, हां, प्रोड्युसेस प्रोग्रेसिव्ह वेव्ह. साधी गोष्ट आहे, एखादी वेव्ह प्रोपोगेट होत असताना मीडियमच्या पार्टिकल 100% काय व्हावं लागतं, डिस्टर्ब. सेकंड वाचा, दिस वेव्ह कंटिन्युअसली ट्रॅव्हल्स इन द गिवन डायरेक्शन फ्रॉम द ओरिजिन. साधी गोष्ट आहे, म्हणून नाव दिलं आहे प्रोग्रेसिव्ह, म्हणजे निघाल्यानंतर पुढे पुढे जाणार, मागे येणार, कॉन्टिन्युअसली ट्रॅव्हल. थर्ड वाचा, काय दिलाय, ईच पार्टिकल ऑफ मीडियम परफॉर्म अ सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट द मीन पोझिशन. ओके, नेक्स्ट वाचा, वेलॉसिटी ऑफ वेव्ह इज डिफरंट टू द वेलॉसिटी ऑफ पार्टिकल. हे मी त्या दिवशी एक्सप्लेन करून टाकलेलं होतं. ओके, दोन फॉर्म्युले सांगितले होते वेलॉसिटीचे. व्ही इक्वल्स टू एन लॅम्बडा एक फॉर्म्युला आला होता. व्ही इक्वल्स टू एन लॅम्बडा हा कोणाचा फॉर्म्युला आहे, वेलॉसिटी ऑफ वेव्ह, वेलॉसिटी ऑफ
पण मीडियमचे पार्टिकल काय परफॉर्म करतात, सिंपल हार्मोनिक मोशन, आणि त्याची वेलॉसिटीचा तो ऑसिलेशनचा फॉर्म्युला लिहून दिला होता, माहिती आहे का? कुठला होता सांगा? v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. म्हणजे वेव्हची वेलॉसिटी आणि पार्टिकलची वेलॉसिटी सेम आहे की डिफरंट आहे? डिफरंट आहे. करेक्ट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट वाचा पुढे काय दिलाय? एनर्जी इज ट्रान्सफर फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल विदाउट ऍक्च्युअल ट्रान्सफर ऑफ पार्टिकल. मीडियमचे पार्टिकल कधीच एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात नाही, पण तरी ते बिचारे एनर्जी ट्रान्सफर करतात. पुढे वाचा. वेव्ह मोशन इज पिरियडिक इन टाइम अँड पिरियडिक इन स्पेस. डब्ल्यू पिरियडिक लिहून टाका ब्रॅकेटमध्ये लवकर. डब्ल्यू पिरियडिक किती नंबरचा क्वेश्चन आहे? लवकर, फास्ट. हा, पुढचा कुठला आहे सांगा? बोला बोला. फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. ईच पार्टिकल लॅग्स बिहाइंड द प्रिव्हियस पार्टिकल इन फेज. अंडरलाईन करा पहिले. फेज म्हणजे ब्रॅकेट मधले अँगल. फेज म्हणजे काय असतं? अँगल. आता मी तुम्हाला एक फ्री ऍडवाइस देतो, लक्ष द्या, याची आज गरज लागणार आहे लेक्चरच्या शेवटी आजच्या. बघा, फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. थोडा ऑसिलेशन मध्ये या, कारण हा टॉपिक म्हणजे ऑसिलेशनच आहे, सिंपल हार्मोनिक मोशन आहे. सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. राजू, हा बघा बाळांनो, मला हे सांगा, ऑसिलेशन मध्ये असं काही शिकलो काय आपण? समजा ही दिस इज कॉल्ड ॲज वन ऑसिलेशन. का रे बाळांनो? वन ऑसिलेशन म्हणजे काय असतं? वन व्हायब्रेशन. वन व्हायब्रेशन म्हणजे काय असतं? वन एसएचएम. वन एसएचएम म्हणजे किती मोमेंट्स? 4. आणि 4 मोमेंट्स म्हणजे काय असतं? वन वेव्ह. आणि वन वेव्ह म्हणजे काय असतं? वन क्रस्ट अँड ऍडजसंट ट्रफ. वन ट्रफ नाही म्हणायचं बैताळे हो, त्याला लागलेला स्ट्रफ घ्यावा लागला. वन क्रस्ट अँड. मग आता मला हे सांगा, तुम्ही जर का ऑसिलेशन मध्ये बरोबर स्टडी केला असेल तर आपण ग्राफ काढले होते, माहिती आहे? त्या ग्राफ मध्ये असे काही ग्राफ निघाले होते का? पहिला अँगल निघाला होता 0 डिग्री, नंतर इथे दिला होता π/4. π/4 नव्हता, काय होता? π/2 होता. π/2 म्हणजे 90 ना, π/2. ओके, नंतर पुन्हा π/2 मध्ये π/2 ऍड केला, किती असतं? पाय. पाय मध्ये पुन्हा π/2 ऍड केला, किती असतं? 3π/2. आणि 3π/2 मध्ये पुन्हा ऍड केला, किती असतं? 2π. किती असतं बोला? 2π. किती असतं? 2π. म्हणजे मला हे सांगा, एक ऑसिलेशन, तर एक ऑसिलेशन मध्ये किती मोमेंट येतात? 4 मोमेंट. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी फेज डिफरन्स किती असतो? फेज म्हणजे अँगल. कसं लक्षात ठेवायचं? मला हे सांगा, जेव्हा ऑसिलेशन सुरू झालं तेव्हा इनिशियल फेज φ1 किती होता? 0. जेव्हा पहिलं ऑसिलेशन संपलं तेव्हा फायनल फेज φ2 किती होता सांगा? 2 की 2π? 2π. मग मी म्हटलं एका ऑसिलेशन मधला फेज डिफरन्स किती आहे? तर तुम्ही इझिली सांगू शकले पाहिजे. काय? व्हॉट इज द फेज डिफरन्स? फेज डिफरन्स इन वन ऑसिलेशन इज इक्वल्स टू फायनल फेज मायनस काय? इनिशियल फेज. फायनल फेज मायनस काय असतं? इनिशियल फेज. सांगा फायनल फेज किती असतं? 2π. आणि इनिशियल फेज किती असतं बोला? 0. आणि 2π मायनस 0 किती असतं बोला? 2π. कळत आहे? तर एका ऑसिलेशन मधला फेज डिफरन्स बोला, एका ऑसिलेशन मधला फेज डिफरन्स किती असतं? 2 की 2π? 2π. ओके, एका ऑसिलेशन मधला फेज डिफरन्स असतो बाळांनो 2π रेडियन. किती असतो? 2π रेडियन. करेक्ट आहे? म्हणजे एक ऑसिलेशन सुरू झाल्यानंतर 2π रेडियन मध्ये, 2π म्हणजे 360 एवढ्या अँगल मध्ये पहिलं ऑसिलेशन संपते. ओके, समजा पिरियडिक मोशन असेल तर पिरियडिक इन टाइम अँड पिरियडिक इन स्पेस. दुसरं ऑसिलेशन इथून सुरू झालं, हे पहा दुसरं ऑसिलेशन इथं संपलं. हा सांगा, दुसरं ऑसिलेशन सुरू कुठून झालं? मग संपेल कुठं बोला? 4π. व्हेरी गुड. कारण की डिफरन्स कितीचा असतो सांगा? 2π. सांगा, तिसरं ऑसिलेशन सुरू कुठून झालं? 4π. संपेल कुठं? हा 8π, 10π. मग आता मला हे सांगा बाळांनो, एक लक्ष द्या. सपोज एखादी बॉडी इथं आहे, अशी आहे, अशी आहे. सांगा आता मला हे सांगा, का रे इथल्या पार्टिकलचा फेज किती आहे? 2 की 2π? आणि त्याच्या इथल्या पार्टिकलचा फेज किती आहे सांगा? 3π की 3π/2? मग मला हे सांगा, मी इथला आहे, मी इथं आहे, माझा फेज आहे 2π. आणि माझ्या आधीचा सांगा त्याचा फेज किती आहे? 3π की 3π/2? मॅथ्स मध्ये सांगतो, डिग्री मध्ये 2π म्हणजे असतं 360 आणि 3π/2 म्हणजे 270. सांगा कोणाचा फेज जास्त आहे? सांगा, एचा जास्त आहे की बीचा? एचा. ओके, मग आता इंग्लिश मध्ये कसं बोलायचं? हा, ईच पार्टिकल माझा फेज 360 आहे. ईच पार्टिकल लॅग्स बिहाइंड. लॅग्स म्हणजे मागे पाडणे. लॅग्स म्हणजे लॅग्स बिहाइंड प्रिव्हियस पार्टिकल. म्हणजे मी माझ्या आधीच्या पार्टिकलला मागे टाकलं. कशात? खाण्यात? नाही. कशात? फेज मध्ये. कशामध्ये? फेज मध्ये. ईच पार्टिकल लॅग्स बिहाइंड प्रिव्हियस पार्टिकल बाय फेज. बाय फेज म्हणजे समजते का? प्रत्येक पार्टिकलनी त्याच्या आधीच्या पार्टिकलला मागे टाकतो. कशामध्ये? अँगल मध्ये. कशामध्ये? अँगल. म्हणजे माझा अँगल त्याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे माझ्या अँगलनी त्याच्या अँगलला कशात टाकलं सांगा? मागे टाकलं. किंवा मी त्याला अँगल मध्ये कशात टाकलं? मागे टाकलं.
इंग्लिशमध्ये कसं म्हणाल बोला. इच पार्टिकल लॅग्स बिहाइंड प्रिव्हियस पार्टिकल कशात इन फेज. चला वाचा शेवटचा पॉईंट काय दिलाय. कम ऑन. हा ऑब्वियसली फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. लक्ष द्या रे. याचा फेज किती होता. हा 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 सांगा. फेज पुढे पुढे कमी होत आहे की वाढत आहे. आणि जसा पार्टिकल पुढे जातो तो मागच्या पार्टिकलला मागे टाकतो. अरे ओके नाही फेज मध्ये. सो इच पार्टिकल बोला पुन्हा पहिलेपासून वाचा तो पॉईंट. हा लॅग्स बिहाइंड द प्रिव्हियस पार्टिकल इन फेज. इज दॅट क्लिअर. येस. ओके चला. काही प्रॉब्लेम. फेज म्हणजे काय अँगल. ओके नेक्स्ट टाइप्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. फर्स्ट ट्रान्सवर्स वेव्ह. काय असतं वाचा ट्रान्सवर्स वेव्ह. हा the wave in which direction of vibration of particles of medium is perpendicular to the direction of propagation of wave is called as transverse. हे पाठ करायला गेले तर खूप अवघड जाईल, पण तुम्ही जर का या डायग्राम वरून अभ्यास केला तर तुम्हाला लगेच समजेल. The wave in which direction of vibration of particles of medium is perpendicular to the direction of propagation of wave is called as. सांगा याला काय म्हणायचं बोला. ट्रान्सवर्स वेव्ह. कुठली वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह. चला याची डायग्राम इथे काढायची आहे. थांबा. त्या डायग्राम मध्ये पूर्ण काढायचं. डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम, डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. एक्झाम्पल याची गरज नाही. थांबा 2 मिनिटं. घाई नका करू. झालं 2 मिनिटं थांबा. हां बाळांनो नंतर ओके. आता एक काम करा. तुमची नोट्स अशी असते त्याला 2 पेज 2 साईड असतात. ही डायग्राम ही डेफिनेशन वाचली. अरे ओके नाही. आता इकडे लॉन्जिट्युडिनल वेव्हची डेफिनेशन वाचून घ्या. कंपॅरिझन मध्ये अभ्यास करू आपण. कमान फास्ट वाचा. लॉन्जिट्युडिनल वेव्हची डेफिनेशन काय. हां द वेव्ह इन विच डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम इज पॅरलल. समजणार नाही फक्त लक्षात ठेवायचं. परपेंडिक्युलरचं काय करायचं पॅरलल. ओके टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह इज कॉल्ड ॲज लॉन्जिट्युडिनल वेव्ह. डायग्राम कुठली काढायची. कुठली डायग्राम काढू नका. सगळ्यात मेन तर ही डायग्राम काढाच काढा. ही काढावंच लागेल. आणि तुम्हाला जर का काढायचं असेल तर यू कॅन से स्प्रिंग वेव्ह. थोडा स्पेस असून तर हे स्प्रिंग वेव्ह काढा. हे लगेच लक्षात येते की स्प्रिंग मध्ये कॉम्प्रेशन रेइन्फ्रॅक्शन असते. काय असते. कॉम्प्रेशन म्हणजे पार्टिकल जवळ येणे आणि रेइन्फ्रॅक्शन म्हणजे पार्टिकल दूर जाणे. मला हे सांगा लॉन्जिट्युडिनल वेव्हचं बेस्ट एक्झाम्पल कुठला आहे. साऊंड वेव्ह. म्हणजे माझा आवाज तुमच्या कानापर्यंत कोणाच्या फॉर्म मध्ये येत आहे. क्रस्ट रब की कॉम्प्रेशन रेइन्फ्रॅक्शन. कॉम्प्रेशन. म्हणजे मला हे सांगा कॉम्प्रेशन रे पार्टिकल जवळ येत आहे पार्टिकल जवळ येत आहे दूर जात आहे. थांबा 2 मिनिटं. ही डायग्राम काढायची आहे. काढता येईल. आणि ही डायग्राम मेन काढायची. ही डायग्राम पेपरमध्ये अपेक्षित आहे. हे त्याचं एक्झाम्पल आहे स्प्रिंग वेव्ह. ठीक आहे. चला काढा बरं. स्टॉप कर रोहित. स्टॉप कर. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच इज ट्रॅव्हलिंग अलॉंग अ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ काय एक्स ऍक्सिस. अंडरलाइन करा. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. कम ऑन. ओके आता इकडे लक्ष द्या बाळांनो. काय असतं सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. बघा इथं मी सगळ्यात पहिले लिहितो. हे बघा लक्ष द्या. सपोज तुम्हाला एक सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह घेतली. येस दिस इज अ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आवाज नको आहे. दिस इज द ओरिजिन. दिस इज द वाय ऍक्सिस. ओके. आणि सपोज ही तुमची वेव्ह घेतली. लक्षात ठेवा. हां ओके. आता वेव्ह पुढे जाणार किती असं काही नाही. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे ती पुढे 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 निघतच जाणार. हां आवाज नको आहे. आता वेव्ह कुठल्या पॉईंट पासून सुरू झाली सांगा. ओ. ओ म्हणजे कुठली पोझिशन आहे सांगा. एक्स्ट्रीम की मीन पोझिशन. मीन पोझिशन. लक्षात ठेवा. हां बघा इथं काय दिलंय. कन्सिडर सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. Consider simple harmonic progressive wave traveling along समजून घ्या रे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. ऍक्च्युअली डेरिव्हेशन मी 11वीत घेतलाय तुमचं पण तरी 12वीत घेतो. कन्सिडर सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग अ पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. मग त्या वेव्हची सुरुवात कुठल्या पॉईंट पासून झाली. ओ. ओके आता एक लक्ष द्या. इनिशियली पार्टिकल इज ऍट एमपी. एमपी म्हणजे काय मीन पोझिशन. इथे लिहू शकता दॅट इज ओ. इनिशियली द पार्टिकल इज ऍट एमपी म्हणजे इनिशियली पार्टिकल मीन पोझिशनला होता ओला. जर पार्टिकल मीन पोझिशनला असेल ओला तर पार्टिकलचा डिस्प्लेसमेंट काय असतं आपण शिकलोय ऑसिलेशन मध्ये. व्हेन द पार्टिकल स्टार्ट्स इट जर्नी फ्रॉम मीन पोझिशन. केस 1 काय होतं सांगा. डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू किती असतं ए साइन ओमेगा टी. डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू किती असतं बोला ए साइन ओमेगा टी. पण आपण ऑसिलेशन शिकत आहोत की वेव्ह शिकत आहोत. वेव्ह मध्ये सिंपल हार्मोनिक मोशन करून परफॉर्म करते. वेव्ह परफॉर्म करते की मीडियमचे पार्टिकल.
मीडियमचे पार्टिकल एक्स ॲक्सिसला व्हायब्रेट होत आहे की पॅरलल टू वाय ॲक्सिस? मग इथं एक्स यायला पाहिजे की वाय यायला पाहिजे? सांगा वाय. कारण की एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट असते. काय असते बाळांनो? डिस्प्लेसमेंट. आणि या टॉपिकमध्ये डिस्प्लेसमेंट, या टॉपिकमध्ये बेसिकली सिंपल हार्मोनिक मोशन मीडियमचे पार्टिकल परफॉर्म करतात, आयदर वर किंवा खाली, म्हणजे पॅरलल टू वाय ॲक्सिस, पॅरलल टू वाय ॲक्सिस. म्हणून इथं काय करायचं सांगा? ओके, एक्स इक्वल्स टू लिहिता काय लिहायचं सांगा? वाय इक्वल्स टू. चला, ए साइन ओमेगा टी. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1 किंवा असू द्या. ओके, समजा वेव्ह इथून निघाली मीन पोझिशनला. जेव्हा वेव्ह मीन पोझिशन ओ पासून निघाली तेव्हा वाय इज इक्वल्स टू किती असते? ए साइन ओमेगा टी. करेक्ट आहे. आता समजा वेव्ह तिथून निघाली आणि पुढे निघाली. समजा आफ्टर सम टाइम टी, एका टाइम टी नंतर, एका टी टाइम नंतर, आफ्टर सम टाइम टी, ओके, लेट पार्टिकल विल बी ॲट पोझिशन. आफ्टर टाइम टी लेट द पार्टिकल विल बी ॲट पोझिशन पी. आफ्टर टाइम टी पार्टिकल विल बी ॲट पोझिशन पी. एका वेळानंतर पार्टिकल समजा पी पोझिशनला होता. कुठल्या पोझिशनला? पी. समजा पार्टिकल इथं पोहोचून इथं आला, कुठेतरी अनबन पोझिशन घेतली. अनबन म्हणजे स्टँडर्ड नाही आहे ती. ओके, कुठली अननोन आर्बिट्ररी पोझिशन घेतली, नॉन स्टँडर्ड म्हणतो आपण त्याला. जा मीन पोझिशन आहे ना, पॉझिटिव्ह एक्सिम आहे ना, निगेटिव्ह एक्सिम आहे, कुठली तरी पोझिशन घेतली पी. ज्या पोझिशनला पार्टिकलचं ऑलरेडी किती डिस्टन्स कव्हर केलं होतं समजा एक्स, हे पार्टिकलनी डिस्टन्स कव्हर केलं होतं. ओके, बघा, लेट after some time t let the particle will be at position p having a distance सांगा डिस्टन्स किती आहे सांगा? x. having a distance is equals to x मीटर. ओके, मग आता मला हे सांगा, या केसमध्ये पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल? पार्टिकल जेव्हा मीन पोझिशनला होता तेव्हा y इक्वल्स टू a sin ओमेगा टी. पण आता p पोझिशनला पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल? तर बाळांनो, इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऍट पोझिशन पी, सांगा पी पोझिशनला पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय असेल? y इक्वल्स टू a साइन ओमेगा टी मायनस डेल्टा. थांबा, आता तुमच्या डोक्यात यायला पाहिजे सर. ओके, सर पहिले पार्टिकल ओला होता तेव्हा y इक्वल्स टू किती असते? a साइन की a साइन ओमेगा टी. आता पार्टिकल कुठे गेला? पीला. म्हणजे पार्टिकल पुढे गेला म्हणजे पार्टिकलचा फेज म्हणजे अँगल कमी झाला की वाढला? मग तुम्ही करायला पाहिजे, पहिले फेज किती होता? फेज म्हणजे अँगल. हे पहा, साइनच्या समोरचा अँगलच आहे. पहिला फेज होता ओमेगा टी. आता किती पाहिजे? ओमेगा टी की ओमेगा टी प्लस थीटा? ओमेगा टी प्लस थीटा. म्हणजे फेज वाढला सर, फेज. पण मी फेज नाही लिहिलं, मी काय लिहिलं माहिती आहे का? फेज डिफरन्स लिहिला, डेल्टा लिहिला. काय लिहिला सांगा? डेल्टा इज नॉट फेज, डेल्टा इज अ फेज. आणि फेज डिफरन्स मी मायनस केला. काय केला? मायनस. सध्या फेज डिफरन्स मायनस का बरं केला? याचं एक अतिशय उत्तम एक्झाम्पल सांगतो, लक्षात द्या. लक्षात ठेवा, इथं भयानक मुलांना कन्फ्युजन होते. आणि तुम्ही जे पहिले डोकं लावलं होतं ते बरोबर होतं, कारण की इथं फेज ओमेगा टी होता आणि आता शिकवलं सर, जसा जसा पार्टिकल पुढे जाईल तसा फेज वाढत जाईल. इथं फेज ओमेगा टी होता, आता काय लिहिला? ओमेगा टी की ओमेगा टी प्लस डेल्टा? ओमेगा टी प्लस डेल्टा केला. सॉरी, ओमेगा टी प्लस थीटा करायला पाहिजे होता, पण तुम्ही ठीक आहे डेल्टा केला. डेल्टा म्हणजे मी पहिले सांगतो फेज नाही आहे. डेल्टा कोण आहे? फेज की फेज डिफरन्स. आणि तो काय केला सांगा? प्लस की मायनस? मायनस. सर मायनस का बरं केला? तर बाळांनो लक्षात ठेवा, जसं फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देतो, लक्षात द्या. फेज कमी कसा होत असतो? लक्षात ठेवा, फेज डिफरन्स कमी कसा होतो? फेज वाढतो नो डाऊट, थीटा असताना फेज वाढतच गेला असता, पण फेज डिफरन्स कमी कसा होत जातो? जसं फॉर एक्झाम्पल मला हे सांगा, ओके, तुम्ही पीएमटीनी येतात. कशाने येता बोला? पीएमटी. यू नो पीएमटी लालपरी फॉर हिरवी परी आहे. बरं ठीक आहे, चालेल. पीएमटीनी येतात. दुर्गेश लक्ष दे. ओके, हां, पीएमटीनी येतात आणि फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टॉप पासून तुम्ही बसले, म्हणजे त्या पहिला स्टॉप आहे त्या पीएमटीचा. सकाळी 6 वाजता ती पीएमटी कुठल्या तरी स्टॉप पासून निघते. कुठून निघते सांगा बरं? इथनं एनडीए गेट पासून निघते. हो म्हणा बे. हां, मेन स्टॉप आहे पहिला. समजा एनडीए गेटचा याचा पहिला स्टॉप आहे. ती पीएमटी इथून निघाली. सगळ्यात जास्त त्या पीएमटी मध्ये पॅसेंजर कुठनं बसतात? पहिले अबे भामटे हो, काही बडबड नका करू. ओके, सगळ्यात जास्त पॅसेंजर कुठे बसत असतात माहितीये का? जिथून तिचं इनिशियल पॉइंट आहे. त्याचं रिझन सांगतो मी काय असते. त्याचं रिझन, त्या एनडीए गेटवर नसेल बसत, तिथं लोकच नाही राहायला. समजलाय की नाही? आणि पीएमटी रात्री काय कर्वेनगर मध्ये उभे करू शकत नाही, इथं जागा नाही ठेवायला, म्हणून ते एनडीए गेट जवळ उभे करते. समजलाय? पण बेसिकली बरं जाऊ दे, तुम्हाला पीएमटीचं एक्झाम्पल जाऊ दे.
एसटी महामंडळचं एक्झाम्पल घ्या, लालपरी, बरोबर आहे की नाही? पुढे शिवाजीनगरला आहे स्टेशन नाही काय स्टँड, अरे ओके नाही बरं झालं सर एअरपोर्टने बोलले, ठीक आहे लक्षात, ठीक आहे स्टँड आहे तिथे. आता बाळांनो मला हे सांगा, सपोज इथं लालपरी उभी आहे तुमची, लालपरी मीन्स ती गाडी, तुमचा टाइम आहे सकाळी 6चा. आता बरेच लोक असतात, काही मुंबईला जाणारे असतात, काही लोणावळ्याला जाणारे असतात, त्यांना टाइम फिक्स माहिती असतो बाळांनो की गाडी 6 वाजता निघते, त्यांचा दररोजचा प्रवास असतो. तर सगळ्यात जास्त पॅसेंजर गाडीत एंटर्ड कुठल्या पोझिशनला होतात? जिथून गाडी सुरू होते, इनिशियल पॉइंट, करेक्ट आहे. मग समजा त्या गाडीत 80% पॅसेंजर फुलफिल झाले, किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 80% पॅसेंजर फुलफिल झाले, झालं. त्यानंतर गाडी पुढे आली, पुढच्या स्टॉपला आली, पुढच्या स्टॉपला थांबावंच लागते, तिला गव्हर्नमेंटचा रूलच आहे, गाडी फुल असो की नसो त्या ड्रायव्हरला गाडी थांबावंच लागते. सांगा पुढच्या स्टॉपला नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग इन द बस किती झाले? पहिलेपेक्षा जास्त आहे की पहिलेपेक्षा कमी आहे? अबे काय कर, जेव्हा सुरू झालं जेव्हा इथं मोशन आहे, सगळ्यात जास्त पॅसेंजर कुठल्या केसमध्ये एंटर झाले? इनिशियल स्टँडवर सगळ्यात जास्त एंटर्ड झाले. पुढच्या स्टॉपवर सांगा बरं काय होईल? मी काय विचारलं? नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस नाही विचारलं, नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग इन द बस विचारलं. पहिले 80 होते, आता पुढच्या स्टॉपला हार्डली 5 वाढले, म्हणजे 80 + 5 झाले, ठीक आहे ना. आतमधले पॅसेंजर वाढताय नो डाऊट, मला ते विचारायचंच नाही, म्हणजे फेज वाढताय नो डाऊट, नंबर ऑफ पॅसेंजर वाढताय, करेक्ट आहे. त्याच्या पुढच्या याला ओके, एका कंपनीत जाणारी बस आहे, ओके, सगळ्यात जास्त लोक इथून बसतात, ओके. नंतर एखाद्याचा स्टॉप पुढचा असतो, त्याला माहित आहे की बस तिथून 6 वाजता निघते, माझ्या बरोबर स्टॉपला 6:15 येते. नंतर त्या 6:30 एखादा उभा असतो, त्याला माहिती आहे बरोबर 6:30 ती बस येते, पण ती निघते तिथून. म्हणजे सगळ्यात जास्त पॅसेंजर एंटर कुठे झाले? मेन स्टॉपला. नंतर थोडे कमी एंटर झाले, नंतर अजून थोडे कमी एंटर झाले, म्हणजे कदाचित पहिले किती होते? 80, नंतर झाले 80 + 5 85, नंतर 80 + 5 + 2 एंटर झाले, म्हणजे किती झाले? 87. म्हणजे जसं जसं वेव्ह पुढे जात आहे, फेज गोज ऑन इन्क्रीजिंग, नो डाऊट अँगल वाढत आहे, पण फेज डिफरन्स गोज ऑन डिक्रीजिंग. हाऊ टू फाइंड अ फेज डिफरन्स? ते कशावर डिपेंड असते? नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस नाही, नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग इन द बस. सांगा पहिल्या केसमध्ये किती एंटर झाले? दुसऱ्या केसमध्ये किती एंटर झाले? 5 एंटर झाले, म्हणजे एंटरिंग होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे, करेक्ट आहे. तिसऱ्या स्टॉपवर किती एंटर झाले? 2च एंटर झाले. असं करत करत बस जर का पुढच्या 3-4 स्टॉप नंतर फुल भरली, तर इट माइट बी पॉसिबल त्याच्या पुढच्या स्टॉपला एखादा पॅसेंजर बस आल्यावर म्हणे अबे किती फुल भरली, जाऊ देतील मी पुढच्या बसमध्ये बसतो, म्हणजे तो एंटरच होणार नाही. आर यू गेटिंग? हा डिफरन्स असतो फेज आणि फेज डिफरन्स मध्ये. फेज म्हणजे काय? फेज गोज ऑन इन्क्रीजिंग, बट फेज द डिफरन्स गोज ऑन डिक्रीजिंग. फेज द डिफरन्स म्हणजे काय असतं? नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस की नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग इन द बस? नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग इन द बस. गॉट इट एव्हरीवन? येस. त्यामुळे मला जर का फेज लिहायचा असेल तर मी प्लस साइन दिली असती, पण मला इथं फेज लिहायचा होता की फेज द डिफरन्स लिहायचा होता? फेज द डिफरन्स, त्यामुळे मी प्लस लिहिला की मायनस, कारण की व्हेन द वेव्ह प्रोपोगेट्स फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन, ओके, फेज द डिफरन्स गोज ऑन डिक्रीजिंग, बट फेज गोज ऑन increasing, but I am talking about a phase difference. Got it that point? समजलाय का? Very good. Are you getting? Yes. आता y is equals to a sin omega t plus delta. लक्ष द्या. आता इथं काय करायचं बघा, लक्ष द्या इथे. हा बाळांनो, y इक्वल्स टू, इकडे बघा, y इक्वल्स टू a sin ओमेगा t मायनस डेल्टा, हे इक्वेशन आलं. डेल्टा म्हणजे असतं फेज डिफरन्स. आता काय असतं फेज डिफरन्स? लक्ष द्या. फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2π/λ इंटू असतं पाथ डिफरन्स. अरे 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 लक्षात ठेवा रे. फेज डिफरन्स डेल्टा इज इक्वल्स टू 2π/λ इंटू असतं पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स किती असतो सांगा? एक्स. किती असतो बोला? एक्स. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ऑप्टिक्स मध्ये तो खूप वेळ यूज करायचा आहे. ओके, आणि तुमचं पहिलं न्यूमेरिकल मधलं पहिलं न्यूमेरिकल मी या फॉर्म्युल्यावर घेणार आहे तुमचं, की फेज डिफरन्स इज 2π/λ इंटू असतं पाथ डिफरन्स. ओके, ही व्हॅल्यू याच्यात टाका. सो y इज इक्वल्स टू किती असतं? a sin ओमेगा t मायनस डेल्टा. डेल्टा म्हणजे काय असतं? 2π/λ इंटू किती असतं? x. आणि एव्हरीवन नोज y इक्वल्स टू a sin 2π. व्हॉट इज ओमेगा? ओमेगा म्हणजे असतं 2π/T. एव्हरीवन नोज व्हॉट इज ओमेगा? 2π की 2π/T. मधात फक्त करंट इलेक्ट्रिसिटी गेला म्हणून विसर पडू देऊ नका. शेवटी डबल आपण मोशन मध्ये झालो.
ओके 2 पाय की 2 पाय बाय कॅपिटल टी 2 पाय बाय कॅपिटल टी ओके इंटू स्मॉल टी मायनस किती असतं 2 पाय बाय लॅम्बडा इंटू किती असतं एक्स ओके सो वाय इज इक्वल्स किती असतं ए साइन एक काम करा 2 पाय कॉमन काढा ब्रॅकेटमध्ये किती येईल स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा खतम 2 पाय बाहेर काढला तर स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा सो वाय इक्वल्स टू ए साइन y इक्वल्स टू ए साइन लक्ष द्या 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन किती असतं सांगा लॅम्बडा. This is the equation of simple harmonic progressive wave which is traveling along a positive direction of x-axis. Are you getting? Yes. आता या इक्वेशन मध्ये काय असते लक्ष द्या. मी तुम्हाला एक फ्री ऍडवाइस देतो कोणाला सांगू नका प्लीज. सपोज हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. वाय दिस वन इज द वाय ऍक्सिस. ही कोण आहे सांगा ओरिजिन. दिस वन इज द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ओके अँड दिस वन इज द निगेटिव्ह एक्स ऍक्सिस ओके. आता एक लक्ष द्या सपोज तुमची वेव पॉझिटिव्ह डायरेक्शनला प्रोपगेट होत आहे अशा प्रकारे हा दिस इज द ओके पॉझिटिव्ह डायरेक्शन दिस इज द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव. वेव ओरिजिन पासून पॉझिटिव्ह डायरेक्शनला जात आहे पण इट डझंट मीन दॅट की ती नेहमी पॉझिटिव्ह डायरेक्शनला. वी आर नॉट टॉकिंग अबाउट अ वेव प्रोपगेटिंग इन विच डायरेक्शन वी आर टॉकिंग अबाउट ओनली अ प्रोग्रेसिव्ह वेव द वेव विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल कंटिन्युअसली निघाल्यानंतर चालत जाईल. तू पुढे जा की मागे जा मला काही घेणं नाही. एखादी वेव अशी जाऊ शकते जा मागे जा. बोथ आर प्रोग्रेसिव्ह वेव बोथ आर प्रोग्रेसिव्ह वेव लक्षात ठेवा. प्रोग्रेसिव्ह वेव मध्ये डायरेक्शन महत्वाचं नसते. प्रोग्रेसिव्ह मध्ये तुम्ही ट्रॅव्हल झाली पाहिजे बस. मग तू पुढे ट्रॅव्हल होत जा किंवा मागे जा. सांगा ही वेव कुठल्या डायरेक्शनने ट्रॅव्हल होत आहे फॉरवर्ड आणि ही वेव कुठल्या बॅकवर्ड. मग आपण जे डेरिव्हेशन लिहित आहे ते कोणासाठी लिहित आहे फॉरवर्ड की बॅकवर्ड फॉरवर्ड. कारण की लिहितानाच मी लिहिलाय एकेका शब्दाला महत्व असतं. बघा काय लिहिलाय शब्द कमॉन. Consider a simple harmonic progressive wave traveling along positive direction of x-axis. आणि त्याचं इक्वेशन काय आलं तर त्याचं इक्वेशन हे आलं बघा y इक्वल्स टू a sin 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. म्हणजे एखादी वेव जर का पॉझिटिव्ह डायरेक्शनने जात असेल तर तिचं इक्वेशन काय असतं y इक्वल्स टू a sin 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. अतिशय महत्वाचं इक्वेशन आहे. याच्यावर भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आपल्याला एंट्रन्सचे. आणि तीच वेळ जर का निगेटिव्ह डायरेक्शनला गेली कुठल्या निगेटिव्ह डायरेक्शन तर बाळांनो इथं काय लिहाल y इक्वल्स किती असतं a sin 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. बाय ग बाय. जर का पॉझिटिव्ह डायरेक्शन असेल तर मायनस साइन येतं आणि जर का निगेटिव्ह डायरेक्शन असेल तर प्लस साइन. डेरिव्हेशन कोणासाठी लिहिलाय पॉझिटिव्ह. निगेटिव्ह साठी डेरिव्हेशन नाही आहे. निगेटिव्ह साठी डेरिव्हेशन मध्ये फक्त फॉर्म्युला चेंज करायचा. आर यू गेटिंग. याच्यावरच दोन क्वेश्चन तयार होतात. इक्वेशन देतात सांगा वेव कुठल्या डायरेक्शनला चालली. मायनस साइन असेल तर आणि प्लस साइन असेल बरोबर आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट फ्री ऍडवाइस देतो कोणाला सांगू नका तुम्ही मॉर्निंग बॅच हुशार मुलं आहे म्हणून. नोट एखाद्या वेवच्या इक्वेशन मध्ये बोला एखाद्या वेवच्या इक्वेशन मध्ये जर काही टर्म आली कुठली स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा और स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा याचा अर्थ ती वेव प्रोग्रेसिव्ह वेव असते. कुठली बोला प्रोग्रेसिव्ह वेव. एखादी वेव प्रोग्रेसिव्ह वेव कशी ओळखायची ती फोन करते का तुम्हाला नाही. तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन देतात एंट्रन्स मध्ये की एक इक्वेशन देतात आणि विचारतात ही वेव प्रोग्रेसिव्ह आहे का. म्हणजे याकडे बघून खूप वेळ बघितल्याने ती सांगते का डोळा मारते का आपल्याला ओके हो प्रोग्रेसिव्ह ठोक ऑप्शन सी नाही. त्या वेवच्या इक्वेशन मध्ये त्या वेवच्या ग्राफ काढून देत नाही बाळांनो. त्या वेवच्या इक्वेशन वरनं तुम्हाला चेक करावं लागेल ती वेव प्रोग्रेसिव्ह आहे की नाही. कसं चेक करायचं त्या वेवच्या इक्वेशन मध्ये इफ there is a presence of term बसा काय लिहिलं हा if there is a presence of term कुठली टर्म सांगा स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. जर का कुठल्याही वेवच्या इक्वेशन मध्ये ही टर्म आली रे आली कुठली स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा और स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा म्हणजे स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस मायनस एक्स अपॉन लॅम्बडा तर डोळे झाकून ती वेव कुठली असते सांगा प्रोग्रेसिव्ह वेव असते. कुठली वेव प्रोग्रेसिव्ह वेव. इफ देर इज अ प्रेझेन्स असं आहे का लिहिलं प्रेझेन्स ऑफ टर्म ओके देन धिस इज अ प्रोग्रेसिव्ह वेव. दिस इज अ प्रोग्रेसिव्ह वेव लक्षात ठेवा. आणि हा झाला पार्ट 1 आपला. याच्यानंतर जो आपण पार्ट 2 स्टार्ट करणार आहोत ती कुठली वेव आहे स्टेशनरी वेव. कुठली कशी ओळखाल त्या वेवच्या इक्वेशन मध्ये ही टर्म नसणार आहे. त्या वेवच्या इक्वेशन मध्ये ही टर्म नसणार आहे. आर यू गेटिंग. येस कम ऑन राइट डाउन दिस डेरिव्हेशन. उद्या या पार्टचा होणार